नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात. आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळणार आहेत. आत्तापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही हप्ता आलेला नाही आहे, ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी सुद्धा केलेली नाही आहे, अशा शेतकऱ्यांनी आता आपली नवीन नोंदणी करून या व्हिडिओमध्ये आपण ज्या शेतकऱ्यांनी कधीही नोंदणी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांनी आपला नवीन फॉर्म भरून कशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा जो लाभ आहे तो घेऊ शकता, हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, नवीन नोंदणी कशी करायची आहे, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, नवीन नोंदणी म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि राईट साईडला पहिला ऑप्शन दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील. पहिलं ऑप्शन आहे रूरल फार्मर रजिस्ट्रेशन. यामध्ये ज्या शेतकऱ्याची शेती हे ग्रामीण भागामध्ये आहे त्यांनी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ज्या शेतकऱ्याची जमीन ही शहरी भागामध्ये आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्याची शेती शहरी भागात आहे, त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केला आहे. त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारेल. शेतकऱ्याचा आधार कार्डचा जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर शेतकऱ्याचा इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे आणि खाली जो बॉक्समध्ये कॅप्चा दिसत आहे तो आहे तसा इथे टाकायचा आहे आणि गेट OTP वरती क्लिक करायचं आहे. मी इथे सगळी माहिती टाकतो. गेट OTP वरती क्लिक करतो तर इथे OTP येईल जो 4 डिजिटचा असेल. ते 4 अंक इथे टाकायचे आहेत. त्यानंतर खाली जो बॉक्स आहे त्यामध्ये आहे तसा कॅप्चा जो आहे दिसतोय तो इथे टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे. जो 4 डिजिटचा OTP टाकला आहे, आता मी इथे कॅप्चा टाकून सबमिट करतो. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार इथे सांगताय एंटर आधार रजिस्टर मोबाईल OTP. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात आला आहे. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्या. शेजारील आधार सेंटरमध्ये जाऊन इथे मला OTP आला आहे, मी इथे OTP टाकतोय आणि व्हेरीफाय आधार OTP वरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आता काही माहिती ॲटोमॅटिकली तुमची इथे आलेली दिसेल शेतकऱ्याची आणि काही माहिती आपल्याला फिल करायची आहे. आता काय काय फिल करायचं आहे तर ते स्टेट ॲटोमॅटिकली आलेले. आता तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल, म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा, ज्या ठिकाणी तुमची शेती आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा शेतीचा सातबारा आहे त्या ठिकाणचा जिल्हा सिलेक्ट करायचा. ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचा सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचाच तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचं तुम्हाला गाव इथे सिलेक्ट करायचं आहे. सगळी व्यवस्थित जे काही गाव आहे तुमचं, ज्या ठिकाणी सातबारा आहे, ज्या ठिकाणी शेती आहे तुमची, तेच इथे सिलेक्ट करा. त्यानंतर आता बाकी माहिती आलेली आहे. कॅटेगरी विचारेल, तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, जनरल आहात का दुसऱ्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात ते सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुम्ही SC कॅटेगरीमध्ये आहात का ST कॅटेगरीमध्ये आहात ते सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही OBC असाल, NT असाल तर तुम्ही जनरल ओदर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला फार्मर टाईप, तुमची शेती स्मॉल 1 ते 2 हेक्टरमध्ये आहे का मार्जिनल ऑदर आहे. जर तुमची 1 ते 2 हेक्टरपेक्षा जास्त असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा आणि स्मॉल असेल तर 1 ते 2 हेक्टर सिलेक्ट करा. बाकी इथे मोबाईल नंबर, आधार नंबर, ॲड्रेस ॲटोमॅटिकली इथे आलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट, ब्लॉक, विलेज तुम्हाला जिथे सातबारा आहे तिथेच ती माहिती सिलेक्ट करायची. आता खाली याचे खाली तुम्हाला पिनकोड ॲटोमॅटिकली आलेला आहे. वडिलांचं नाव ॲटोमॅटिकली आले आहे. आता विचारते लँड रजिस्ट्रेशन ID तुम्हाला टाकायचं आहे. आता लँड रजिस्ट्रेशन ID कुठे असतो, तो सातबारा डिजिटल जो सातबारा आहे, डिजिटल सातबारा डाउनलोड करा. त्या सातबाऱ्यावरती तुम्हाला इथे पाहू शकता UL पिन आहे, ULPIN, UL पिन, UL जो पिन आहे इथे जो तुम्हाला नंबर दिसतोय हा ID आहे, हा लँड रजिस्ट्रेशन ID आहे. तर हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि लँड रजिस्ट्रेशन ID मध्ये तुम्हाला इथे पेस्ट करायचं आहे. तर मी इथे टाकून घेतलेला आहे. लँड रजिस्ट्रेशन ID मध्ये UL पिन तुम्ही टाकू शकता. त्यानंतर रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. आता हा रेशन कार्डचा नंबर टाकताना तुम्हाला 12 अंकी रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. 12 अंकी रेशन कार्डचा नंबर कसा काढायचा तर प्ले स्टोअरवरती या तुमच्या मोबाईलमधून आणि एक ॲप सर्च करा मेरा रेशन. मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. यामधून आपण 12 अंकी नंबर जो आहे तो रेशन कार्डचा काढणार आहे. ॲप डाउनलोड झाले, ओपन करूयात. परमिशन द्यायची, याला अलाव करायचं आहे.
अलाव केल्यानंतर तुम्हाला इथं विचारेल इंटरनेट ॲक्सेस आहे का, तर ग्रँटवरती क्लिक करायचं आहे. मॅनेज नोटिफिकेशनमध्ये जाऊन याला परमिशन द्यायची आहे, अलाव नोटिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन केल्यानंतर इथे तुम्ही 3 डॉटवरती क्लिक करून त्याची भाषा बदलू शकता. इथे मराठी, हिंदी, इंग्लिशवरती क्लिक करू शकता. मी इंग्लिश सिलेक्ट करतो. त्यानंतर खाली आधार सीडिंगचा ऑप्शन दिसतोय, आधार सीडिंगवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला रेशन कार्ड नंबर, आधार नंबर 2 ऑप्शन दिसतील. आधार नंबरवरती सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा आधार नंबर म्हणजे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो कार्ड नंबर आहे हा कार्ड नंबरच्या पुढे 12 अंकी नंबर येईल. हा 12 अंकी नंबर म्हणजेच रेशन कार्डचा 12 अंकी नंबर होय. तर हा कार्ड नंबर जो दिसतोय तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर मी इथे 12 अंकी रेशन कार्ड नंबर टाकून घेतला आहे. जन्मतारीख ॲटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल ॲक्सेप्टन्स फॉर PM किसान मानधन योजना, हा एक ऑप्शन नवीन यामध्ये ॲड झालेला आहे. आता PM किसान मानधन योजना आहे ज्यामध्ये तुमच्या अकाउंटमधून काही पैसे कट होतील आणि तुम्हाला 60 वर्षानंतर काही पेन्शन सुरू होईल, ती स्कीम आहे. जर या स्कीममध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही येस करू शकता. पण येस केल्यावरती लक्षात ठेवा तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतील दर महिन्याला, जे काही तुमचं वय आहे त्या वयाच्यानुसार. जर याचा लाभ घ्यायचा असेल तरी येस करा आणि 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होईल. तर याचा लाभ घ्यायचा असेल तर येस करा, नसेल लाभ घ्यायचा तर तुम्ही नो करा. तर हा नवीन ऑप्शन तुम्हाला समजला असेल, येस किंवा नो करा. पुढचा ऑप्शन याच्यामध्ये ओनरशिप लँड होल्डिंग, जर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन आहे त्याच्यावरती कुणाचा हक्क नाही, स्वतःच्या नावावरती आहे, तर सिंगल ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा आहे जॉईंट ऑप्शन, ज्या शेतकऱ्याच्या सातबाऱ्यामध्ये नावं आहेत आणि कुटुंबातली पण भरपूर नावं आहेत आणि त्यामध्ये सामायिक क्षेत्र असं लिहिलेलं असेल, नावाच्या खाली सामायिक क्षेत्र लिहिलं असेल तर त्यांनी जॉईंट ऑप्शन सिलेक्ट करा. हे झाल्यानंतर खाली ॲडचा ऑप्शन दिसेल, त्या ॲड बटनावरती क्लिक करा. आता आपल्याला जी काही सातबाऱ्यावरची माहिती आहे, शेतीच्या सातबारा जो आहे त्याची माहिती द्यायची आहे. सर्वे नंबर, खासरा नंबर विचारते, खाता नंबर विचारते. खाता नंबर तुम्ही काय टाकणार, तर इथे तुम्हाला यायचं आहे आट डाउनलोड करायचं आहे. आट काढून घ्या. आट काढल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक असं दिसेल, खाते क्रमांक आणि खाते नंबर इथे दिसेल. आटवरती जो खाते नंबर आहे तो इथला आहे तसा तुम्हाला इथे PM किसानच्या वेबसाईटवरती म्हणजेच इथे तुम्हाला टाकायचं आहे. कुठे टाकायचं आहे, इथे सर्वे किंवा खाता नंबर दिसतो, इथे तुम्हाला खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल इथे डॅग खासरा नंबर. आता इथे तुम्हाला काय टाकायचं आहे, तर इथे सातबारा डाउनलोड करून घ्या, डिजिटल सातबारा. त्याच्यामध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग हा जो नंबर आहे सर्वे नंबर तो तुम्हाला इथे गट नंबर टाकायचा आहे. हे तुमचं झालेलं आहे. तर सर्वे खाता नंबर कोणता टाकणार, हा जो आट आहे, आटवरती जो खाते क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि गट नंबर कुठला टाकणार, तर भूमापक क्रमांक व उपविभाग हा नंबर 1 इथे टाकणार. असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील. आता एरिया इन हेक्टर, हेक्टरमध्ये एरिया टाकायचा. आता जो डिजिटल सातबारा तुम्ही डाउनलोड केलेला आहे त्यामध्ये इथे पहा एकूण क्षेत्र कुठं दिसतंय तुम्हाला. आता इथे पहा एकूण हेक्टर कुठं, एकूण क्षेत्र कुठं दिसतंय, तर इथे चेक करा. आता पहा एकूण क्षेत्र, हां, तर हा ऑप्शन तुम्हाला दिसेल एकूण क्षेत्र. एकूण क्षेत्र जिथं लिहिलं आहे त्याच्या पुढे जेवढं लिहिलं आहे तेवढंच जे काही जमीन आहे, जी काही शेती आहे ती हेक्टर आणि आरमध्ये टाकायची. आता 1.70 दिलेलं आहे तर ते इथे मी टाकतोय. तुमच्या सातबारामध्ये जसं असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. 1.70 टाकल्यानंतर आता लँड ट्रान्सफर स्टेटस. लँड ट्रान्सफर स्टेटसचं काय ऑप्शन आहे, तर इथे जर जमीन 1/2/2019 पूर्वी तुमच्या नावावरती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती झाली असेल तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. 1/2/2019 पूर्वी झाले असेल तर तो ऑप्शन, आणि 1/2/2000 नंतर झालं असेल तर खालचा ऑप्शन. पण पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ज्यांची जमीन 1/2/2019च्या अगोदर नावावरती असेल तेच फक्त इलिजिबल आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आता लँड ट्रान्सफरचं डिटेल्स. आता डिटेल्स काय आहे, डेथ ऑफ हजबंड. आता ही जमीन तुम्हाला कशी मिळाली, हजबंडचा मृत्यू म्हणजे पतीचा मृत्यू झाला, किंवा डेथ ऑफ फादर वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भेटलेली आहे, किंवा विरासतमध्ये म्हणजे असे मुलाला भेटली त्यानंतर त्याच्या मुलाला, त्याच्यानंतर त्याच्या मुलाला, अशी विरासतमध्ये भेटली असेल विरासत. त्यानंतर परचेस केली असेल 2019 पूर्वी तर परचेस. त्यानंतर गिफ्टेड केली असेल कोणी तर गिफ्टेडमध्ये येणार आहे. असे ऑप्शन दिलेले आहेत. जे काही ऑप्शन असतील तुम्हाला कशी जमीन 2019 पूर्वी तुम्ही घेतली असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता, किंवा 2019 पूर्वीच जे नावावरती झाले असेल तरच लाभ घेऊ शकता, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळं इथे आता मी समजा डेथ ऑफ फादर म्हणजे फादरची डेट झाल्यामुळे मला जमीन भेटलेली असा ऑप्शन मी सिलेक्ट केला तर लक्षात ठेवा खाली तुम्हाला फादरचा म्हणजे आजोबांचा इथे आधार नंबर म्हणजे वडिलांचा आधार नंबर विचारला. डेथ ऑफ फादर म्हणजे वडिलांचा आधार नंबर ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरताय
तर आधार नंबर नसेल तर डायरेक्ट विरासतमध्ये भेटली असं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. म्हणजे विरासत म्हणजे अशी भेटतच जाते मुलाकडून परत त्याच्या मुलाला, तर त्यासाठी इथे सिलेक्ट करायचं. आता पुढचं आहे, इथे जो काही फेरफार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. लँड डेट वेस्टिंग, इथे जो फेरफार क्रमांक 712वरती दिसला आहे, राईट साईडला तुम्हाला हा फेरफार क्रमांकच्या इथे दिनांक आहे. फेरफार क्रमांकाच्या शेजारी जो दिनांक आहे तो इथे डेट इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे. लक्षात ठेवा जे काय सांगितलं आहे, लँड डेट वेस्टिंग इथे टाकून घ्यायचे आहे, फेरफार क्रमांकाच्या शेजारी दिलेली आहे. त्यानंतर आता पत्ता नंबर आणि RFA नंबर, जर तुमच्याकडे काही याचे पत्ता नंबर किंवा RFA नंबर जर असेल तर तुम्ही येस करू शकता, अन्यथा डायरेक्टली नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ही जमीन जी आपण टाकली ते ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपण जी काही माहिती ॲड केलेली आहे शेतीची जमिनीची, तर इथे तुम्हाला दिसेल, पाहू शकता वरती मी जी काही माहिती भरलेली आहे, गट नंबर असेल, खाते नंबर असेल, किती हेक्टरमध्ये आहे, जमीन तुम्हाला कशी भेटली आणि कधी फेरफार झालेला आहे ती माहिती सगळी टाकलेली आहे. अजून काही जर जमीन असेल तर सेम प्रोसेसमध्ये तुम्ही अजून माहिती टाकू शकता. अजून काही जमीन नसेल तर डायरेक्टली आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्समध्ये फक्त तुम्हाला लँड म्हणजे काय 712 फक्त अपलोड करायचा आहे. 712 तुम्ही PDF स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे. त्याची जी साईज आहे ती 100 KB पर्यंतच पाहिजे. चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. जो काही डिजिटल 712 आहे तोच अपलोड करायचा आहे. डिजिटल 712 काढून घ्या, 15 रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने काढून भेटेल. तर हा डिजिटल 712 इथे अपलोड करायचा आहे. साईज जर जास्त असेल तर या 712ची साईज कमी करण्यासाठी तुम्हाला ही वेबसाईट मी देतो, या वेबसाईटवरती या. इथे जी 712 आहे तो 712 अपलोड करा आणि याचं जे कंप्रेस लेवल आहे ती थोडी जास्त करून कंप्रेस करा. इथे जी साईज आहे न्यू साईज खाली येईल, पाहू शकता, कंप्रेस करा. आता मी अजून करतो कंप्रेस, तर इथे साईज वाढून डाउनलोड झाला आहे, 92 KB मध्ये झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही याची साईजसुद्धा कमी करू शकता. आता ही साईज कमी झालेला 712 इथे डाउनलोड करून घ्या आणि आपल्याला हा 712 आता अपलोड करायचा आहे. तर आपण येऊयात पुन्हा या साईटवरती, चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे. 712 जो होता तो इथे आपण अपलोड केलेला आहे आणि त्यानंतर आता सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आता आपला फॉर्म इथे कंप्लीट झालेला आहे. जसं तुम्ही सेव्ह कराल तर तुम्हाला एक इथे फार्मर ID भेटेल. हा याचा जो फोटो काढून घ्या किंवा याचा जो स्क्रीनशॉट आहे ते काढून घ्या. फार्मर ID तुमचा भेटलेला आहे म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झालं आहे का नाही याचं स्टेटस तुम्ही आता पाहू शकता. स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा PM किसानच्या वेबसाईटवरती यायचं आहे आणि PM किसानच्या वेबसाईटवरती पुन्हा आल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे पहा 3 नंबरचा ऑप्शन आहे फार्मर कॉर्नरमध्ये, स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर और CSC फार्मर्स, हा जो 3 नंबरचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. जे काही तुम्ही आता रजिस्ट्रेशन केलं होतं त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे कॅप्चा आहे तो आहे तसा टाकायचा आहे. सर्च बटनावरती क्लिक करायचं. तुम्ही तुमच्या समोर इथे पाहू शकता आत्ता जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्याची सगळी माहिती डिटेल्स इथे दाखवली जाईल आणि कधी रजिस्ट्रेशन केलं त्याची तारीखसुद्धा दाखवली जाईल. तसेच स्टेटस काय आहे आत्ता ते खाली दाखवलं जाईल. आता स्टेटस काय दाखवतं आहे, पेंडिंग फॉर अप्रुव्हल ॲट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक लेवल, म्हणजे आता सब डिस्ट्रिक्टला डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजे तहसीलमध्ये अगोदर जाईल, तहसीलमध्ये कृषी अधिकारी अप्रुव्हल करतील, त्यानंतर ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल आणि कलेक्टर ऑफिसमधून अप्रुव्हल भेटेल. त्यानंतर इथे तुम्हाला हे अप्रूव्ड झाल्यानंतर हप्ता मिळायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं होतं. आपल्या मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय